शक्तीपीठ महामार्गावरून चंदगडचं राजकारण का पेटलं? शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणारा हा मतदारसंघ कोणता? याची दखल शासन घेईल काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो। शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक पेटलेला मुद्दा आहे, पण या मुद्द्यामुळे कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलेच राजकारण पेटलं। शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपमध्ये जिथे चंदगड विधानसभा मतदारसंघ कुठेच दिसत नाही, त्या मतदारसंघात राजकारण पेटण्याचं कारण काय? इथे काहीशा प्रमाणात विरोधक असमर्थन दाखवून आंदोलन करतात, तर समर्थक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरून शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देतात। एका बाजूला मतदारसंघाचे 3 बडे नेते आणि एका बाजूला मतदारसंघाचे आमदार आणि संपूर्ण शेतकरी वर्ग। काय चाललंय या मतदारसंघाच्या राजकारणात आणि कोल्हापूरचं राजकारण एका रात्रीत कसं बदललं? अचानक या मतदारसंघात विरोध का व्हायला लागला? या विरोधाच्या पाठीमागचं कारण काय? आतापर्यंत राजकीय वर्तुळात कधी चर्चेत न आलेला मतदारसंघ एका रात्रीत कसा काय चर्चेत आला? चला तर याची माहिती आज आपण आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शक्तीपीठ महामार्गावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। या राजकारणात मात्र सध्या आणखीन एक भर पडली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच चर्चेत विवादात न पडलेला मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये। शक्तीपीठ महामार्गाचा 2 वर्षे सर्वे झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचा एक रूट तयार करण्यात आला। यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मार्गे गोवा या सर्वांमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आजरा, गडिंग्लज आणि चंदगड या 3 तालुक्यांचा अजिबात समावेश येत नाही। मात्र या मतदारसंघात यावरून राजकारण पेटण्याचं कारण असं की चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग आमच्या मतदारसंघातून म्हणजेच आजरा, चंदगड आणि गडिंग्लज मधून जावा अशी मागणी सरकारकडे केली होती। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाला, तसाच मोदी साहेबांचा विकसित भारत, देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकसित महाराष्ट्र यातला एक प्रमुख मार्ग म्हणून, विकासाचा मार्ग म्हणून आणि हा शक्तीपीठ भक्तीपीठ म्हणून आपला नवीन मार्ग आपल्या मतदारसंघातून व्हावा अशी कळकळीची माझी मागणी विधानसभेला मी वारंवार मांडत आलो। त्यांच्या या निर्णयाला विरोध म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील, भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर आणि त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबत शेतकरी वर्ग आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मिळून रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली, त्याचबरोबर त्यांना पोलिसांच्याकडून अटक सुद्धा करण्यात आली। या अटकेमध्ये प्रमुख 3 नेते म्हणजेच राजू शेट्टी, माजी आमदार राजेश पाटील आणि संग्रामसिंह कुपेकर हे देखील सामील होते। ज्या शक्तीपीठ मार्गाला राज्यभरातून विरोध होतोय, खास करून कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होतोय, तो शक्तीपीठ मार्ग आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा म्हणून आमच्या विद्यमान आमदारांनी मागणी केलेली आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कोणाशी न चर्चा करता त्यांनी हा शेतकऱ्यांच्यावरती लादलेला विकास कामांचा एक डोंगर आहे, ज्याच्यामधून शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। हे आंदोलन होतं ना होतं तेवढ्यात 2 दिवसात चंदगड विधानसभा मतदारसंघाचं संपूर्ण राजकारणच बदलून गेलं। सोशल मीडियावरती शिवाजीराव पाटलांचा शेतकऱ्यांना साथ घालणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला। जर तुम्ही शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देत असाल तर उद्या माझ्यासोबत मोर्चासाठी गडिंग्लजला या। सर्व सहकाऱ्यांना, मित्रांना आणि सर्व समाजातील सर्व सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपल्याला ताकदीनं उद्या आपले सातबारा घेऊन आपल्या प्रांत कार्यालयामध्ये आपला जमा व्हायचा आहे आणि सरकारला पाठिंबा द्यायचा आहे आणि हा शक्ती मार्ग, भक्ती मार्ग आपल्या इथून जाऊन आपला विकासाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे आणि आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे। याच्यात कुठलंही राजकारण नाहीये आणि कुठलंही
हा चुकीचा मार्ग नाही, आपल्याला हा विकासाचा मार्ग आपल्याला साध्य करायचा। हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे आपल्या ग्रामीण भागाच्या विकासाचा एक मुद्दा ठरू शकतो असे आवाहन सुद्धा त्यांनी केले। यानंतर 14 जुलैला गडिंग्लज येथे हजारोंच्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित राहिला। या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले। हे प्रकरण पेटल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी एक वेगळीच प्रतिक्रिया दिली। त्यांचं असं म्हणणं की चंदगडमधून शक्तीपीठ महामार्गासाठी निवेदन जाणे हे मला ऐकून जरा नवलच वाटते। यावरती आमदार राजेश क्षीरसागर बोलताना म्हणतात की शक्तीपीठ महामार्गामुळे सरकारवरती 10 ते 15 हजार कोटी रुपये खर्च वाढू शकतो, त्यामुळे हा खर्च शेतकऱ्यांच्या वरती बोजा पडू शकतो। त्यामुळे असं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलं। त्या मुद्द्यावरती बोलत असताना राजू शेट्टी म्हणतात की या मतदारसंघातून यांना शक्तीपीठ महामार्ग याच्यासाठी हवा आहे की त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधून यांना काही टक्केवारी मिळवता येईल, कारण आतापर्यंत इथल्या आमदारांचे काम संपूर्ण टक्केवारीवरच चालतं, अशी त्यांनी खोचक टीका केली आहे। तर काही मंत्र्यांच्या चर्चेमध्ये हे सुद्धा बाहेर येतं की चंदगड विधानसभा मतदारसंघाचा शक्तीपीठ महामार्गामध्ये उल्लेख सुद्धा केलेला नाही। त्या शक्तीपीठ महामार्गावरून चंदगडमध्ये राजकारण का पेटवलं जातं आणि या सर्वांच्या या प्रश्नाला चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सडेतोड उत्तर सुद्धा दिलेलं आहे। मार्ग भक्ती मार्ग नागपूर पासून गोवा रोड जोडल्यामुळे पार दिल्ली पासून जे मोठमोठे कंटेनर गाड्या, मोठमोठे उद्योगधंदे यासाठी एक वाव मिळाला। आमच्या भागाचा विकास अजिबात झालेला नाही आहे। आमच्याकडे साधा आजपर्यंत एक ॲम्ब्युलन्स पण कुठल्या नेत्याने विचार नाही केला। त्या नेत्यांनी फक्त पाकिट संस्कृतीच केली आणि तिथं त्यांनी फक्त लोकांना खुशी थोडंच दिले। आणि आपला हा आंदोलन नाही की मोर्चा नाही, हे आपलं महाराष्ट्राच्या समर्थनात आम्हाला विकास व्हावा, आम्हाला रस्ता हवा आणि रस्त्याच्या माध्यमातून आमच्या तरुणांना एक रोजगार निर्माण व्हावा, आमच्या शाळेत चांगल्या शाळा याव्यात, चांगल्या सैनिक शाळा याव्यात, चांगले हॉस्पिटल यावेत, चांगला रोजगार कंपन्या यावेत आणि आम्हाला पर्यटनमधला चंदगड आजरा गडहिंग्लजमधला एक पर्यटन मोठा वाव आहे आणि उपराजधानी बेळगाव बाजूला आहे। आज ती राजधानी विकसित झाली, गोवा 1 तासावरती विकसित झाला आणि देशामध्ये पहिल्यांदा हे आपण लक्ष वेधू इच्छिलो की 6 एअरपोर्ट 1 तासापासून 2 तासामध्ये 6 एअरपोर्ट महाराष्ट्रात नाही, देशामध्ये कुठेच नाहीत। आणि एकदा हा रस्ता झाल्यानंतर आम्हाला मागे वळून बघायची गरज नाही। सर्व शेतकरी बांधवांचा मोर्चा आहे, भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा मोर्चा आहे आणि सगळं जनसामान्य सर्व शेतकरी बांधव सगळे आज आमची कॉलेजची मुलं यायला शाळेत, त्यांना पण माहिती आहे की आपल्याला काय विकास आपल्याला झाला नाही। जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचं बघितलेत, त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही वाटणार आणि विरोध म्हणून सर्व विरोध करायला जेव्हा रस्ता होईल ना तर त्यावेळेला तुम्ही स्वतः बघा की तेच तोंडात बोट घालतील की आपलं काय। तुमचे सहकारी सतेज पाटील त्याला विरोध करतायत, राजू शेट्टी विरोध करतात। बघा सतेज पाटील साहेब आमचे काँग्रेसचे नेते आहेत, आज ते विरोध म्हणून विरोध करणारच, त्यांचं एवढं काय मनावर घेऊ नका। त्यांना पण एक विकास हवा आहे, ते आमच्यासोबत विकासासोबत नक्कीच आम्हाला आमचं अभिनंदन करतील आणि नक्कीच महाराष्ट्राचं ते अभिनंदन करतील एवढा मला विश्वास आहे त्यांच्यावर। महामार्गातून जात नाही मग समर्थन कशासाठी? कुठलं महामार्ग? हा जो महामार्ग आहे तो आपल्या मतदारसंघातून जात नाही, आजऱ्यापर्यंत येतोय। आजऱ्यातून वरिष्ठ मोठ्या नेत्यांनी हा आजऱ्यातून डायरेक्ट कोकणात फिरला होता। मी आग्र्याची भूमिका मांडली, मी आग्र्याचं म्हणणं मांडलं, आमच्या विनंतीला मी सांगितलं आमच्याकडे विकास जर व्हायचा असेल तर हा आम्हाला मार्ग पाहिजे। अशा आणखीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माईक या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।